मित्रांनो, आपण अनेकदा म्हणतो की प्रेम राहिलंच नाही आता आयुष्यात. पण खरं पाहिलं तर प्रेम कमी झालेलं नसतं, तर संवाद कमी झालेला असतो. सुरुवातीला नात्यात बोलायला वेळ कमी पडायचा. लहान सहान गोष्टीही एकमेकांना सांगाव्याशा वाटायच्या. दिवस कसा गेला, काय वाटलं, काय दुखावलं, सगळं काही मनमोकळेपणाने बोललं जायचं. पण हळूहळू मात्र जबाबदाऱ्या वाढतात, थकवा वाढतो आणि संवाद नंतर बोलू या वाक्यात अडकतो. प्रेम तिथेच असतं, पण त्यावर मौनाचं आवरण चढत जातं. आपण समजतो की समोरच्याला माहिती आहे, आपण समजतो त्याला कळतंय, पण नात्यांमध्ये समजून घेणं हे गृहीत धरून चालत नाही. संवाद थांबतो तेव्हा अंदाज सुरू होतात आणि अंदाज बहुतेक वेळा चुकीचेच असतात. एकाला वाटतं तो बदललाय, दुसऱ्याला वाटतं की तिला फरक पडत नाही आणि या गैरसमजात प्रेम दबलं जातं. भांडण होणं वाईट नाही, पण भांडणही बोलणं थांबल्यावर नात्याला वाचवू शकत नाही. कारण भांडणात तरी भावना व्यक्त होतात, पण मौनात मात्र फक्त अंतर वाढतं. प्रेम कमी झालं नाही, पण व्यक्त करण्याची सवय मात्र कमी झाली. एकमेकांना विचारणं थांबलं, तू ठीक आहेस ना? आणि कोणी विचारलंच नाही म्हणून आपण सांगणंही थांबवलं. कधी कधी आपण बोलत नाही कारण भांडण होईल याची भीती असते. पण न बोलता नातं दूर जाणं हे जास्त धोकादायक असतं. संवाद नसलेलं प्रेम हे श्वास नसलेल्या शरीरासारखं असतं. अस्तित्व आहे, पण जिवंतपणा नाही. नात्यातील शांतता जर समजुतीची असेल तर सुंदर असते, पण ती जर दुराव्याची असेल ना, तर ती नात्याला हळूहळू संपवते. अनेक नाती आजही वाचू शकतात, फक्त थोडं बोलणं पुन्हा सुरू केलं तर. मोठ्या भाषणांची गरज नाही, फक्त मनातलं थोडंसं बाहेर यायला हवं. आज मला वाईट वाटलं, आज तुझी खूप आठवण आली, आज तुझी गरज होती. हे शब्द नात्याला पुन्हा जिवंत करू शकतात. प्रेम कमी झालं नाही, ते फक्त शब्दांच्या प्रतीक्षेत आहे. आणि ज्या दिवशी संवाद पुन्हा सुरू होईल ना, त्याच दिवशी नातं स्वतःच सांगेल की प्रेम अजून आहे. कारण प्रेम संपत नाही, ते फक्त गप्प बसतं.